नमस्कार, मी प्रीतम गग्गोरी इंडिया दस्तक न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो। तर आज आपण अहेरी तहसीलच्या अंतर्गत येत असणारा मुक्तापूर गावाजवळ आपण उपस्थित आहोत। तुम्ही बघू शकता आपण आता ज्या ठिकाणी उपस्थित आहोत हा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 353 आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा रस्ता सीधा आष्टी जातो आणि इकडचा रस्ता हा आलापल्लीला जात असतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मागील 3-4 वर्षापासून या सुरजागड लोह प्रकल्पामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता। या खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिकांना अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्यामुळे या ठिकाणी येथील नागरिकांना ये जा करण्याकरिता या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत आहेत। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा खराब रस्ता असल्यामुळे या ठिकाणी या सुरजागड लोह प्रकल्पाच्या काही पाण्याची टँकर आहे, त्या टँकरनं या ठिकाणी या रस्त्यावर पूर्णपणे पाणी टाकण्यात येते। त्या पाणी टाकल्यामुळे त्या रस्त्यावर हा चिखलमय रस्ता झाल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे। तर परवाच्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता या ठिकाणी एक अपघात झाला होता। या अपघात म्हणजे आलापल्लीचा युवक आहे रिजवान शेख, तो रिजवान शेख आष्टीला गेला होता। आष्टीवरून परत आलापल्लीला येत असताना या ठिकाणी हा रस्ता चिखलमय झाला असल्यामुळे या ठिकाणी त्याची दुचाकीची स्वार आहे त्या ठिकाणी स्लिप झाली। ते गाडी स्लिप झाल्यामुळे तो व्यक्ती खाली पडला आणि खाली पडल्यावर त्याच वेळेला सुरजागड लोह प्रकल्पाचा एक ट्रक आला। त्या ट्रक आल्यामुळे त्या युवक जागीच ठार झाला। त्यामुळे या ठिकाणी या सुरजागड लोह प्रकल्पामुळे अनेक या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। तर कधीपर्यंत या सुरजागड लोह प्रकल्पामुळे अनेकांना जीव गमवावा लागणार आहे। तर त्यांनी कंपनी माणूस पाठवा म्हणले, लोकांची भावना जी होती तुम्हाला पण माहिती आहे सर, मला पण माहिती आहे कोण आहे कंपनीचे, कंपनीचे ते पण माहिती आहे। कशाला ते इथे बोलू मी? ताई मलाही मान्य आहे। आम्ही काय केला, एक तर लोकांचा मेसेज आहे की कंपनीतल्या लोकांना कंपनीच्या लोकांना पाठवा। कंपनीला सांगितला मेसेज, कंपनीने त्यांना पाठवलं। एसबीएन कुठं आहे, नाही तर एमडी तर गेला असेल कुठं, पण हा कोण आहे? हा तुम्ही पत्र हे सगळे ताई मलाही संबंध नाहीये त्याचा काही, माझा त्याचा काही संबंध नाही। कंपनीला मी सांगितलं लोकांची भावना लक्षात घेऊन, या ठिकाणचा पोलीस ऑफिसर असल्यामुळे लोकांची भावना लक्षात घेऊन मी कंपनीपर्यंत लोकांच्या भावना पोहोचवल्या की तुमचा एक माणूस इकडे पाठवा। कंपनीने सोलुजाला पाठवलं। ह्याच्यामध्ये आता माझा काही बाकीचा रोल नाही। तर मग तुमचा जो नातेवाईक असतील त्या नातेवाईकासोबत एक माणूस कोणीतरी जाईल या सर्व घटनांसाठी या अपघात होण्यामागच्या कारणामुळे या सुरजागड लोह प्रकल्प याला जबाबदार राहणार का? तेथील जे अधिकारी आहेत ते अधिकारी याला जबाबदार राहणार का? कधीपर्यंत या नागरिकांना या ठिकाणी त्यांना सहन करावं लागणार आहे? कारण या रस्त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे। लोकांना या रस्त्याने जाण्यासाठी भीतीचे वातावरण झाल्यामुळे ते या ठिकाणी या रस्त्याने जाण्यासाठी सुद्धा मागे पुढे करत आहे। तर तुम्ही बघू शकता अशा अनेक प्रकारमध्ये अनेक या ठिकाणी माल भरून रायपूर म्हणा, हिंगणघाट म्हणा, वर्धा म्हणा, घुगुस म्हणा, माणिकगड म्हणा, अशा अनेक ठिकाणी हा माल जात असतो। तुम्ही बघू शकता रोज या रस्त्यानं अनेक 500हून अधिक ट्रक या रस्त्यानं जात असतात। जात असल्यामुळे या ठिकाणी हा रस्ता खराब झाला आणि या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे मागे जे तुम्हाला ट्रक दिसत आहे हा ट्रक खामनचूर येथे डम्पिंग यार्ड आहे, त्या डम्पिंग यार्ड म्हणून कच्चा माल भरून या ट्रकामध्ये कच्चा माल भरून या रस्त्याने जात असतात। तर तुम्ही बघू शकता किती लोडेड ट्रक आहे, याच्यामध्ये माल भरल्यावर हा रस्ता या ट्रकांमुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे। तुम्ही बघू शकता मग या ठिकाणी जे काही घटना घडत आहे मग याला जबाबदार सुरजागड लोह प्रकल्प राहणार का? तेथील जे अधिकारी आहेत त्यांनी जबाबदार राहणार का? तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे अनेक मोठे मोठे ट्रकांमुळे माल भरून जात असतात। हे तुम्ही बघू शकता या टँकर मध्ये रोज जवळपास 9 ते 10 टँकरना या ठिकाणी पाणी टाकण्यात येते। त्या पाणी टाकल्यामुळे या ठिकाणी चिखलमय रस्ता होते। त्या चिखलमय रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात होते। अपघातामुळे मृत्यू झाल्यामुळे त्या अनेक कुटुंबियांना त्यांना धक्का लागतो। मग याला जबाबदार सुरजागड लोह प्रकल्प राहणार का? ते अधिकारी जबाबदार राहणार का? मग शासन प्रशासन याकडे लक्ष का देत नाही? याकडे दुर्लक्ष का होत आहे? हा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला। कधीपर्यंत हा रस्ता बनणार नाही? जोपर्यंत हा रस्ता बनेल ना तोपर्यंत असे अनेक अपघात या ठिकाणी होत राहणार आहे। त्यामुळे हा रस्ता बनवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे याकडे लक्ष देणं, शासन प्रशासन याकडे लक्ष द्यावं। सुरजागड लोह प्रकल्प आणि तेथील अधिकारी याकडे लक्ष देण्यात यावे। जोपर्यंत रस्ता बनेल ना तोपर्यंत हे प्रकार बंद ठेवले पाहिजे, अन्यथा या ठिकाणी असेच अनेक अपघात या ठिकाणी होत राहणार आहे। बघू शकता तुम्ही हा महामार्ग